सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या रात्री हल्ला करण्यात आला। या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे। तसंच या प्रकरणात बांगलादेशी हल्लेखोराला अटकही करण्यात आली आहे। या आरोपीला न्यायालयाने 5 दिवसांची कोठडीही सुनावली आहे। दरम्यान मुंबई पोलिसांना या प्रकरणात आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे। त्याची कारणंही समोर आली आहेत। आरोपीने प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून लूट करण्याचा प्रयत्न केला। त्याचा हेतू हाच होता का की आणखी काही होता? त्याला हे असं करण्यासाठी कोणी चिथावणी दिली होती का? याबाबत चौकशी करायची आहे। सैफच्या घराचा पत्ता कोणी दिला? आरोपीला सैफ अली खान याच इमारतीत राहतो हे कोणी सांगितलं? त्याची माहिती आरोपीकडून पोलिसांना हवी आहे। त्याचप्रमाणे गुन्हा करताना घातलेले कपडे आरोपीने लपवून ठेवले आहेत। हे कपडे का लपवले याचं कारण पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। बनावट ओळख आरोपीने कशी मिळवली? आरोपी बांगलादेशचा आहे असं पोलिसांनी आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। तो मुंबईत बिजॉय कुमार या नावांनी वास्तव्य करत होता। त्याला बनावट ओळखपत्र बनव हे कुणी सांगितलं? विजय दास हे नाव घे असं त्याला कुणी सांगितलं की ते त्यांनी स्वतःहून निवडलं हे देखील पोलिसांना शोधायचं आहे। सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर हा पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात कसा आला? अर्थात घुसखोरी करूनच तो इथे आला। बांगलादेशातून तो भारतात कसा आला हे पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। तो कोलकाता या ठिकाणी आणि मुंबईत कुठे राहत होता? ते निवास त्याला कसे मिळाले याचं हे उत्तर पोलिसांना हवं आहे। बांगलादेशातून भारतात येण्यासाठी कोणी मदत केली का हे देखील तपासणं आहे। सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी आरोपीला बांगलादेशातून येण्यासाठी कोणी मदत केली? त्याने त्याच्याकडून काही मोबदला वगैरे घेतला का? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना जाणून घ्यायची आहेत। आरोपीला भारतात बेकायदा आश्रय कोणी दिला? भारतात आरोपीला बेकायदा आश्रय कोणी दिला हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। बेकायदेशीररित्या आरोपी भारतात आला ही तारीख कुठली होते? आरोपी किती काळ बेकायदेशीर भारतात राहतो हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकू कुठून खरेदी केला हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। आरोपीला गुन्हा करण्यासाठी आणि कोणी साथ दिली आहे का हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। आरोपीचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? बांगलादेश किंवा इतर कुठल्याही देशात त्याचं नाव गुन्हेगार म्हणून सापडत आहे का हे देखील पोलिसांना जाणून घ्यायचं आहे। या मुख्य कारणांसाठी पोलिसांना आरोपीची 14 दिवसांची कोठडी हवी आहे। तुर्तास न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।